हॅलो. हा हॅलो. संतोषराव बोलता का? नाही, ते बाहेर गेलेत. अहो जेव्हा मी फोन लावेन तेव्हाच कसं बाहेर जाते तो ते ह्याच्या आधी फोन लावला तेव्हा बाहेर, आता फोन लावला आता बी बाहेर. हा, आता बाहेर गेलेत. बोला ना, काही काम होतं? कुठून बोलताय? अहो मी फायनान्स मधून बोलतोय हो, तुम्हाला हप्त्यासाठी फोन केलता. फायनान्स मध्ये तुम्ही काय हो, सारखे सारखेच माझ्या नवऱ्याला फोन करता? सारखं सारखं म्हणजे तुम्ही लोन भरा ना, आम्हाला काय एडफीड लागले होय? हप्ता भरला आम्ही कशाला फोन लावतो ना तुम्हाला? कशाचं लोन? अहो ते तुमच्या गाडीचा हप्ता राहिला ना, तुम्हाला माहिती नाही का? तुमचा नवरा सांगत नाही घरी आलो तुम्हाला गाडीचा हप्ता फिप्ता काही? नाही नाही, म्हणजे आम्ही काय हप्त्यावरती घेतलंच नाही, तर तुमचे लोन कुठून भरायचं? हा बा म्हणजे तुम्हाला अजून तुमच्या पतिदेवाने सांगितलंच नाही का काही? नाही नाही, आणि हे मला सांगितल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. आणि तुम्ही काय माझे म्हणजे मी आता पाठीमागं 2 दिवसापूर्वी मी पाहिले तुमचे फोन आलेले. पण तुम्ही सारखे ते बोलले फायनान्स मधून फोन येतात. पण मग मी बोलले की फायनान्स मधून तर मला विचारल्याशिवाय काही घेत नाहीत. अहो त्यांच्याकडे आहे गाडी, एक 2-3 महिन्यापूर्वी गाडी आणलेली आहे. अहो ऐका माझा ऐका, थांबा. अहो ती गाडी मित्राची कुणाची नाही, आमच्या इथूनच गाडी नेली ती हप्त्यावर तुमच्या संतोषरावानी. खोटं कशाला बोलतात हो ना आता? हा का? असं आहे का काही? अजून सांगितलंच नाही का तुम्हाला काय हप्त्यावर आणली अगर काही? नाही नाही, मला काही सांगितलं नाही. मग काय तुमचा नवरा असेच मनानेच उपसू धंदे करते का हो? ते काय बोलू नका. मनाने करतो का कसं करतो ते माझा नवरा मला विचारल्याशिवाय काय करत नाही. अहो ऐका ना, त्यांनी गाडी नेल्यापासून फक्त एकच हप्ता भरलाय, 2 हप्ते बाउन्स झाले त्याचे. हप्ता भरायला सांगा ना त्यांना लवकर. मग तुम्ही कशाला त्यांना दिली? त्यांनी मला विचारलं नव्हतं. मला विचारून दिली का तुम्ही हप्त्यावरती गाडी? अहो ते आलते आमच्याकडे म्हणून दिली आम्ही त्यांना. आम्हाला माहिती का तुमच्या हातात घरचा कारभार आहे म्हणून? तुमची घरची समस्या आम्हाला माहिती का मग बरं? तुम्हाला कळत नाहीये का? घरात आपण एखाद्या बाईच्या नवऱ्याला आपण गाडी हप्त्यावरती देतोय, मग तिच्या बायकोला विचारावं नाही विचारावं ही पद्धत नाही का तुमच्याकडे? हे बघा, आम्ही फक्त तसल्या माणसाला गाडी देत नाहीत बघा, ज्या बाईचा नवरा दारू पितो. आणि तुमच्या तर नवरा दारू पित नाही ना वाटतं? तुम्हाला सांगितलं का माझ्या नवऱ्याने की मी दारू पित नाही म्हणून? हे बघा, मी कस्टमर आलं का पहिल्यांदा ते विचारित असतो बघा. त्याला विचारलं तर ते म्हणलं मी एकदम निर्वसनी माणूस आहे बघा, काय जमत नाही आपल्याला, सुपारीचं व्यसन नाही म्हणला. बरं, माझा नवरा दारू पिऊ अगर ना पिऊ, पण तुमचं विचारायचं काम आहे ना माझ्या नवऱ्याला? अहो मग मी त्यांना सगळी विचारपूस करून गाडी दिलेली माहिती का तुम्हाला? आणि त्यांनी फक्त एक हप्ता भरला, त्याच्यावर हप्ताच भरलेला नाही अजून. काय सांगू हप्ता तुम्हाला? भरला नाहीये माझ्या नवऱ्याने. गाडी वगैरे काही घेतली नाही. तुम्ही 17 वेळा हे फोन करू नका माझ्या नवऱ्याला अशी. गाडी फिडी घेतली नाही? अहो तुम्हाला काय येड्या फिड्या लागलं का 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 डोक्या फिक्या पडतात? अहो सर, मी तुम्हाला काय बोलते, मला विचारल्याशिवाय माझा नवरा कोणतंच पुढचं पाऊल उचलत नाहीये. तुम्हाला अक्कल नव्हती का त्याच्या बायकोला विचारावं म्हणून? तुम्ही त्यांच्या विश्वासावरती गाडी कसं काय दिली? अहो तुमचा नवरा आम्हाला वाटला एकदम खास माणूस असन, रॉयल असन, म्हणून त्याला आम्ही सोडली गाडी. आता काय सांगू तुम्हाला? दारू पिऊन जर पडला ना, तर एका ठिकाणी पडल्यावरती 10 दिवस ते उठत नाही. तुम्ही कोणत्या विश्वासावरती गाडी दिली त्यांना? अहो त्याचे सगळे कागदपत्र क्लिअर होते म्हणून आम्ही दिली बघा. सगळं व्यवस्थित करूनच आम्ही देतात गाडी, अशी थोडी देतात आणि बरं. तुमची गाडी पण एवढी शहाणी नाही. तुमच्या गाडीचे तुकडे तुकडे झाले. ते त्या दिवशी माझा नवरा दारू पिऊन आला आणि गाडीला धडकला त्यावेळेस सगळ्या गाडीचे तुकडे झालेत. आणि आता हप्ते कुठनं भरायचे? मी तर माझ्याच नवऱ्याचे आहे का नाही, हातपाय मोडलेले, त्याला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत. तुम्हीच देते, आम्ही भरलेले 2-3 हप्ते, ते त्याचेच पैसे माघारी द्या आम्हाला. अहो काय तुम्ही चांगली चलाकी चालू केली हा. आता आधी म्हणला तर बाहेर गेलाय, आता म्हणतात हातपाय मोडलाय. वारे वा धंदा. अहो बाहेर गेलीत म्हणजे ते मग मी काय सांगणार? अनोळखी माणसाचा फोन आल्यानंतर मला काय माहिती तुम्ही फायनान्स वालेत का कुठून आहेत? अहो मग तुमचं विचारायचं काम नाही का हो? आधी विचारायचं तुम्ही. विचारायचं काम नाही का? पण मी सांगितलं ना, माझा नवरा मला विचारल्याशिवाय कोणती कामं करत नाही. आणि ते जे माझ्या नवऱ्याने काय 1-2-3 हप्ते भरले असतील तुमच्याकडं, तेच पैसे रिटर्न करा. माझ्या नवऱ्याला दवाखान्यासाठी पैसे लागणार आहेत. वा वा वा. का तुम्ही, आम्ही का तुम्हाला डोक्या फिक्या पडलेले दिसत काय? तुम्ही डोक्यावरती नाही, तुम्ही अर्धवट मेंदूचे येतं. तुम्ही एखाद्या समोरच्या माणसाला, पेताड माणसाला गाडी देताना त्याच्या बायकोला घरात विचारपूस करायची पद्धत आहे का नाही? अहो तो तुमचा नवरा येताना टकाटक होऊन आला, त्याला माहिती का? असं वाटत बी नव्हतं त्याच्याकडे बघून की दारू फिरू पेत असन. आणि त्याच्यासोबत एक मित्र बी होता बघा. आणि सगळे कागद फिगद घेऊन आलते म्हणून आम्ही दिली गाडी त्याला. पेणारे गोड बोलूनच घोडा लावून टकाटकच येते. तर चांगल्या पद्धतीत नीट लावते, टकाटक येऊनच घोडा लावते. असे फायनान्स अहो ही कोणती पद्धत आहे तुमची? घोडा लावणं हे आणि ते आणि हे. मी तुम्हाला काय वाईट बोललो का? जरा चांगलं बोला ना माणसासारखं. मग मी तुम्हाला काय वाईट बोलली का? तुमचा फोनच करायचा संबंध नाही काय? आणि तुम्ही एकतर चुकी काय केली की तुम्ही बायकोला विचारलं नाही. त्यांच्या बायकोला विचारून गाडी दिली असती तर मी एक शब्द तुम्हाला जास्त बोलली नसते. पहिली चूक तुमची आहे, नंतर माझ्या नवऱ्याची. आणि ह्याच्यात माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. तुमचे हप्ते गेले उडत आणि तुमची गाडी गेली उडत. इथं तुमच्या गाडीमुळे माझा नवरा पडलेला. तुमच्यावरती मी कंप्लेंट देणार आहे आता. अहो तुम्हाला हप्ते भरायचे तर भरा, नाही तर नका भरू बघा. मी तुमच्या ताना चाललो बघा. आता आमची फायनान्स कंपनी सोडून दिलो आता.